कित्तूर आणि चन्नम्मा परिवहन संस्थेचे नामकरण लवकरच. मंत्री रामलिंग रेड्डी. राज्य सरकारतर्फे विविध लोकाभिमुख योजना राबवून नागरिकांचा जीवनमान उंचावण्याचे कार्य सुरू आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे नामकरण कित्तूर आणि चन्नम्मा परिवहन संस्था असे करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात शनिवारी झालेल्या वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव्या बसचे हिरवा ध्वज दाखवून लोकार्पण, बेळगाव पहिल्या डेपोच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन, नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण, अपघातमुक्त सेवा बजावलेल्या वाहक चालकांना रौप्य पदक वितरण तसेच नव्या सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. मागील अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे 2000 नव्या बस खरेदी प्रक्रिया सुरू असून त्यापैकी 700 बस वायव्य परिवहन महामंडळासाठी असून आज त्यातील 250 बसचे लोकार्पण करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असून या भागाला टप्प्याटप्प्याने अधिक नवीन बस उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच लवकरच शहर वाहतुकीसाठी 80 नव्या बस देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की जिल्ह्याच्या अनेक दिवसांच्या सर्व मागण्या आज पूर्ण झाल्यासारख्या आहेत. 250 नवीन बस मिळाल्याने आनंद झाला आहे. परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी त्यांच्या मागील व सध्याच्या कार्यकाळात 7,800 नवीन बस खरेदी, 9,000 भरती व 1,000 अनुकंपा नियुक्त्या केल्या असून हा एक विक्रम आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की दिवस रात्र जनसेवेसाठी कार्यरत असलेल्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. वायव्य परिवहन महामंडळाचे कित्तूर आणि चन्नम्मा परिवहन संस्था असे पुनर्नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली. महामंडळाचे अध्यक्ष भरमगौडा कागे यांनी सांगितले की बेळगावसाठी विद्युत बस खरेदी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. दररोज सरासरी 25 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. राज्य सरकारच्या पंच गॅरंटीमधील शक्ती योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यात आली आहे. तसेच सरकारकडून महामंडळास येणे असलेली 1100 कोटी रुपयांची थकबाकी देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की 1000 भरतीमुळे हजारो कुटुंबांना फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या शक्ती व गृहलक्ष्मी योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. या कार्यक्रमात अपघातमुक्त सेवा बजावलेल्या 68 चालकांना रौप्य पदक, 188 उमेदवारांना नियुक्तीपत्र तसेच विविध विमा व कल्याण योजनांचे धनादेश वितरित करण्यात आले. अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते. ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಸಾರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಮಲಿಂಗ ರೆಡ್ಡಿ ಸಚಿವರಾದ ಮೇಲೆ ಸುಮಾರು 7,800 ಹೊಸ ಬಸ್ಗಳನ್ನು 4 ವಿಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಖರೀದಿ ಮಾಡುವ ಒಂದು ದಾಖಲೆ ಅಂತ ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ 9,000 ನೇಮಕಾತಿಗಳು ಕೂಡ ಇದು ಕೂಡ ದಾಖಲೆ. ಇವತ್ತು 1,000 ಜನ ಕೂಡ ಅನುಕಂಪಾದ ಮೇಲೆ ನಾವು ಇವತ್ತೇ ಕೂಡ ಅದೊಂದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಸಾಧನೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಮಲಿಂಗ ರೆಡ್ಡಿ ಸರ್ಕಾರದವರ ಸಾಧನೆ 19ರಿಂದ 23ರವರೆಗೆ ಈ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬಸ್ ಇಲ್ಲ. ಭಾಳ ಗಮನಿಸಬೇಕಾದಂಥ ಒಂದೇ ಒಂದು ಬಸ್ಗಳನ್ನು ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಖರೀದಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ರಿಕ್ರೂಟ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲದ್ರಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಜೊತೆಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಇದನ್ನು ಮನಗೊಂಡೆ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರು 7,800 ಹೊಸ ಬಸ್ಗಳು, 9,000 ಹೊಸ ನೇಮಕಾತಿ, 1,000 ಅನುಕಂಪದ ಮೇಲೆ ನೇಮಕ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಅವರ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಂಥ ಒಂದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಮೆರುಗು ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳುತ್ತಾ, ಇನ್ನು ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಈ ಸಂಸ್ಥೆ ಎದುರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರಾದ ರಾಮಲಿಂಗ ರೆಡ್ಡಿ ಸಚಿವರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಇದಕ್ಕೆ ಕಾಯಕಲ್ಪ ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಲಿ. ಈ ಹೊಸ ಬಸ್ಸು ಇನ್ನಷ್ಟು ನಮ್ಮ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇನ್ನೂ ಹೊಸ ಬಸ್ಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ, ನಮ್ಮ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ನೀಡಲಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರೇ ಖುದ್ದಾಗಿ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ನಮಗೆ ಹೊಸ ಬಸ್ ಇರ್ಬೋದು, ವಿವಿಧ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಅವ್ರು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಅವರ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸು. ನಮಸ್ಕಾರ. ನೂರು ಮತ್ತೆ ಬೆಳಗಾಂ ನೂರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಅನುಮೋದನೆ ಆಯಿತು. ಸಿವಿಲ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ವರ್ಕ್ ಕೂಡ ಅನುಮೋದನೆ ಆಗಿದೆ. ಟೆಂಡರ್ ಕರೆಯೋದು ಬಾಕಿ ಇದೆ. ಬಸ್ಸು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದನೇ ಟೆಂಡರ್ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು 3-4 ಮಂತ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು. ಬೆಳಗಾಂಗೆ 100, ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿಗೆ, ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಸಿಟಿಗೆ 100 ಬಸ್, 200 ಬಸ್ ಮಂಜೂರಿ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇದು ಪ್ಯೂರ್ಲಿ ಸಿಟಿ 12 ಮೀಟರ್ AC ಬಸ್ಸಸ್ ಬರ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ಈಗ ರೆಗ್ಯುಲರ್ ಇರುವ ಶೆಡ್ಯೂಲ್ಸ್ ಅನ್ನ ಅದನ್ನ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ. ರೆಗ್ಯುಲರ್ ಬಸ್ ಅಲ್ಲಿ ವಿಡ್ರಾ ಮಾಡಿಸಿ ಅದನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.